नमस्कार मित्रांनो, तर आज आपण सेक्रेटरियल प्रॅक्टिस एस-पी सब्जेक्टचे आपण इम्पोर्टंट क्वेश्चन बघणार आहे. ठीक आहे. नेहमीप्रमाणे आपण मागं जसं 2 सब्जेक्टचे आय-एम-पी क्वेश्चन दिले, मागच्या 4 क्वेश्चन पेपरचा स्टडी करून तसंच सेम याचं पण करणार आहे. 2022 चा आपण बेस घेतलाय, 2023 त्याच्यानंतर पुढे 2024 आणि 2025 हे 4 क्वेश्चन पेपर याचा ॲनालिसिस करून स्टडी करून आपण हे क्वेश्चन तुम्हाला देतोय. ठीक आहे. जेणेकरून काय फॉर्मॅट आहे, कोणत्या चॅप्टरमधून कोणता क्वेश्चन येतो हे तुम्हाला समजायला मदत होईल आणि कोणते क्वेश्चन तुम्हाला करायचे हे समजून जाईल. ठीक आहे. जास्त काही तुम्हाला पूर्ण करायची गरज नाहीये. नेहमीसारखं मी तुम्हाला मागच्या सब्जेक्ट सारखं याच्यामध्ये इम्पॉर्टंट चॅप्टर सांगतो. सेकंड आहे, थर्ड आहे, फोर्थ आहे आणि तुमचा जो लेटरचा चॅप्टर आहे 7 आणि 8 करा. हे 2च व्यवस्थित करा. 3 येतात, 3 पैकी तुम्हाला कोणतेही 2 लिहायचे असतात, 2 करून ठेवा. हे 10 मार्काला आणि हे कमीत कमी 20 मार्काला आरामशीर येईल. तुमचे ऑब्जेक्टिव्ह मिळून तुम्ही आरामशीर 100% पास होऊ शकता. ठीक आहे. चला आपण सुरुवात करू. काय काय करायचंय तुम्हाला बघा. ठीक आहे. या शेवटच्या क्वेश्चनसाठी मी तुम्हाला सांगितलं 2, 3, 4 हे व्यवस्थित करून ठेवा चॅप्टर. ठीक आहे. ह्याच्यातून बरेच क्वेश्चन येतात. ओके. बघा आता दुसरा चॅप्टर व्यवस्थित करा. इथं तुम्हाला दुसऱ्या चॅप्टर मधूनच लिहायचंय. बाकीचं चॅप्टर मधून तुम्ही नाही केलं तरी चालेल. प्रत्येक ह्याच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला 2 क्वेश्चन येतात, 2 पैकी 1 लिहायचा असतो. तो येतो 8 मार्कला. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला आय-एम-पी क्वेश्चन दिलेले आहेत. हे बघा आय-एम-पी क्वेश्चन सांगतो मी तुम्हाला. सेकंड याच्यामध्ये बघा फीचर्स दिलेलं आहे मी तुम्हाला. फीचर्स ऑफ इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स. ठीक आहे. टाइप्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स, डिबेंचर हा क्वेश्चन आय-एम-पी आहे. आतापर्यंत कधी आलेला नाही, पण यावर्षी येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. ठीक आहे. डिबेंचर्स त्याचे फीचर आणि टाइप्स करा आणि फीचर्स ऑफ बॉन्ड. ठीक आहे. एवढे तुम्हाला याच्यातून प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये काही ना काही आलेलं मिळेल. बघा इथं प्रेफरन्स शेअर आले. बघा इकडे मी प्रेफरन्स शेअरचं तुम्हाला दिलेलं आहे फीचर टाइप्स दिलेले आहेत. इथं टाइप्स दिलेले आहेत बघा. त्याच्यानंतर इथं दुसऱ्या ह्याच्यात बघितलं तर इक्विटी शेअर त्याचे फीचर दिलेत. इथं इक्विटी शेअर दिलं बघा मी तुम्हाला, त्याचे फीचर्स करायचे तुम्हाला. त्याच्यानंतर तिसऱ्या ह्याच्यात बघा परत प्रेफरन्स आणि इक्विटी या 2 पॉईंटवरच जास्त क्वेश्चन येतात. प्रेफरन्स शेअर त्याचे टाइप्स आले परत. हे बघा इथं टाइप आले होते, परत इथं टाइप आले. हे बघा इथं 2022 ला आले ते, इथं परत 24 ला सेम क्वेश्चन आला 2024 मध्ये. ठीक आहे. आता 2025 ला परत इथं प्रेफरन्स शेअर आले, परत त्याचे टाइप्स आले. ठीक आहे. म्हणजे हा क्वेश्चन बघा तुम्ही किती रिपीट झाला. 1, 2 आणि इकडं 3 वेळा आतापर्यंत रिपीट झालाय. जर हा नाही आला तर इक्विटी शेअरचा करून ठेवा. 2 पैकी क्वेश्चन हमखास तुम्हाला येईल. ओके. हे झालं आपलं सेकंड चॅप्टरचं. हे दरवर्षी प्रत्येक शेवटच्या ह्याच्यामध्ये 100% तुम्हाला सेकंड चॅप्टर मधून क्वेश्चन येतो तुम्ही, आणि याला ऑरला येतो थर्ड आणि फोर्थ चॅप्टरचा. हे 3 तर चॅप्टर तुम्ही व्यवस्थित करा. जर इथं नाही आलं तरी वरती तुम्हाला येऊन जाईल. ओके. बघा आता हे इक्विटी शेअर सेकंड चॅप्टर मधून बघा अजून कुठं कुठं आले मी तुम्हाला सांगतोय. बघा इथं फीचर्स ऑफ बॉन्ड आलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून तुम्हाला दाखवतो बॉन्ड होल्डरचं आलेलं आहे. बघा इथं मी तुम्हाला इथं आय-एम-पी करून दिला बॉन्ड, फीचर्स ऑफ बॉन्ड. त्याच्यानंतर परत बघा इथं फर्म हॅज मल्टिपल फायनान्सिंग सोर्सेस. आता याच्यात तुम्हाला हेच लिहायचे. हे बघा इक्विटी शेअर, प्रेफरन्स शेअर, डिबेंचर हेच लिहायचे तुम्हाला याच्यामध्ये. ठीक आहे. तर हे जे क्वेश्चन आहे असं तुम्हाला रिपीट होईल. ओके. त्याच्यानंतर हा झाला आपला शेवटचा क्वेश्चन. आता आपण डिफरन्स बघूया. हे कळायला तुम्हाला समजलं असेल मी ब्रेक धरतो. ओके. त्याला 3ऱ्या 4थ्या चॅप्टर मधून ऑप्शनला येतात. ओके. तर मी सांगतो तुम्हाला सेकंड चॅप्टर व्यवस्थित करा जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या चॅप्टरची गरज पडणार नाही. ओके. बघा आता तुम्हाला फरक डिफरन्स सांगतो मी कसे येतात, कुठून येतात ते. डिफरन्स मध्ये सर्वात महत्वाचा चॅप्टर आहे 3रा. ठीक आहे. 3ऱ्या चॅप्टर मधून बरेच रिपीट होतात. त्याच्यानंतर 3ऱ्यानंतर पहिला एक चॅप्टर तुम्ही व्यवस्थित करा. पहिल्यामध्ये एकच डिफरन्स आहे. ठीक आहे. आपण बघू, चालू करू डायरेक्ट. चॅप्टर नंबर 1 मधून तुम्हाला इकडे इम्पॉर्टंट मध्ये डिफरन्स दिलेला आहे मी, फिक्स कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटल. हा तुम्हाला बघा बऱ्याचदा रिपीट होतो. एकच डिफरन्स आहे, फक्त तेवढाच करायचा आहे तुम्हाला. फिक्स्ड अँड वर्किंग कॅपिटल परत इथं आलंय फिक्स अँड वर्किंग कॅपिटल. त्याच्यानंतर परत इकडे बघा पुढं फिक्स अँड वर्किंग कॅपिटल 3 वेळा रिपीट झालेलं आहे ते, त्याच्यामुळे तो महत्वाचा आहे बघा. हे झालं पहिलं. त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे दुसरा 3 नंबरच्या चॅप्टर मधून. ठीक आहे.
3 नंबरच्या ह्याच्यात हा महत्त्वाचा हे डिफरन्स आहे. ट्रान्सफर ऑफ शेअर्स, ट्रान्समिशन ऑफ शेअर्स आणि आय-पी-ओ. हे बघा इकडे तुम्हाला दिलेलं आहे मी आय-एम-पीमध्ये. आय-पी-ओ, एफ-पी-ओ, ट्रान्सफर ऑफ शेअर आणि ट्रान्समिशन ऑफ शेअर हे 2 व्यवस्थित करा. आणि जो तिसरा आहे तो तुम्ही फक्त वाचला तरी तो येत नाही शक्यतो, पण कमीत कमी वाचून तरी जावा. एफ-पी-ओ, आय-पी-ओ. त्याच्यानंतर इथं राईट इश्यू आणि बोनस शेअर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघितलं तुम्ही तर परत इथं ट्रान्सफर आणि ट्रान्समिशन आहे. हे महत्वाचं आहे बघा, हा डिफरन्स हा तुम्हाला बऱ्याच याच्यामध्ये रिपीट होतो. त्याच्यानंतर महत्वाचं आहे तुम्हाला 9 चॅप्टर मधला डिफरन्स आहे डिमटेरियलायझेशन, रिमटेरियलायझेशन. ह्याच्यामध्ये एकच आहे, फक्त एकच डिफरन्स आहे आणि तोच येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं 9th मधून हे बघा इथं पण आलेलं आहे डिमटेरियलायझेशन, रिमटेरियलायझेशन. ओके. आता इथं 2 क्वेश्चन पेपरमध्ये आलेले नाहीये, काय हरकत नाही. आपण सेकंड चॅप्टर तर तुम्हाला मी पूर्ण करायला सांगितलं आहे. तर सेकंड चॅप्टर मधून शेअर्स, डिबेंचर्स येतं बघा. आणि 11 व 1 कर, 11 आणि हे 10 हे दोन्हीमध्ये दोनच फरक आहे, जास्त नाही आहेत. ठीक आहे. तर ते व्यवस्थित असे मी तुम्हाला 4 पैकी 3 लिहायचे फक्त. तर तुम्ही एवढा जर अभ्यास केला तर 3 व्यवस्थितपणे लिहू शकता. याच्यात 3 आले, याच्यात 3 आले, पुढे पण 2-3 तरी हमखास येतील. ठीक आहे. 11वा चॅप्टर मधून हे प्रायमरी मार्केट करा. इथं आय-एम-पी मध्ये दिलेलं आहे मी तुम्हाला, जर तुम्हाला पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट घ्या, नाहीतर लिहून ठेवा वही वगैरे घेऊन, नोटबुक घेऊन. फायनल डिव्हिडंड 10व्या चॅप्टर मधून येतो. हे बघा इथं परत डिव्हिडंड इंटरेस्ट आलेलं आहे 10व्या चॅप्टर मधून, इथं बी आलंय. 10वा चॅप्टर महत्वाचा आहे. ठीक आहे. मी तुम्हाला कोणते कोणते चॅप्टर सांगतोय बघा. पहिला आय-एम-पी 1, त्याच्यानंतर हा 3 नंबरचा, त्याच्यानंतर 9 नंबर. ठीक आहे. आणि आत्ता बघितला आपण हा 10 नंबर, 1, 2, 3, 4. आणि दुसरा चॅप्टर तुम्ही करा व्यवस्थित. हे एवढ्या चॅप्टरचेच फरक करा, तुम्हाला 100% 303 तुम्हाला लिहिता येतील डिफरन्स, जास्त नाही येत. आणि तुम्हाला दिले तिथं आय-एम-पी एवढेच करा, जास्त काही करायची गरज नाही. ओके. पुढे अटेम्प्ट द ब्रीफ बघू आपण. अटेम्प्ट इन ब्रीफ स्टेट फीचर्स, हे तर सेकंड चॅप्टरचं मी एक्सप्लेन केलं. 9व्या चॅप्टर बघा. 9व्या चॅप्टरचं आय-एम-पी दिलेलं आहे तुम्हाला. ऍडव्हान्टेज ऑफ डिपॉझिटरी सिस्टम. आणि याच्यात हे बघा इकडे दिले, तुम्हाला दाखवतो. फीचर्स ऑफ डिव्हिडंड. ठीक आहे. 9 आहे ना, सॉरी, हा इकडे. ऍडव्हान्टेजेस ऑफ डिपॉझिटरी सिस्टम झाले बघा. ऍडव्हान्टेजेस ऑफ डिपॉझिटरी सिस्टम, एक्सप्लेन द फीचर्स ऑफ इंटरेस्ट. फीचर्स ऑफ इंटरेस्ट दिले बघा इथं. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेट द शेअर सर्टिफिकेटचा पॉईंट दिलेला आहे मी तिसऱ्या याच्यात तुम्हाला. शेअर सर्टिफिकेट तुम्हाला कुठं ना कुठं हमखास येणार, हे लक्षात ठेवा. हे शेअर सर्टिफिकेट आय-एम-पी आहे. ओके. त्याच्यानंतर पुढं 9व्या याच्यात परत ऍडव्हान्टेजेस आलेत बघा. हेच ऍडव्हान्टेजेस इकडे आलेले आहेत, सेम आहे. इन्व्हेस्टरसाठी हा किती महत्वाचा आहे बघा तुम्ही. आणि सेबीचा क्वेश्चन, हे सेबीचा क्वेश्चन पण दिलेला आहे तुम्हाला 12व्या याच्यात. तुम्हाला 2 लिहायचे, 3ही लिहायची गरज नाही, पण हे सेबीचं फंक्शन तुम्हाला येतात. ओके. पुढे दिले एक्सप्लेन एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम. ठीक आहे. आता हे काही नाही केलं तरी चालेल, काय हरकत नाही. आपण पुढचं बघू. स्टेट एनी 4 टर्म्स अँड कंडिशन्स. आता 5व्या याच्यात तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन सांगितलेत मी. 5वा चॅप्टर दाखवतो बघा. टर्म्स अँड कंडिशन आणि त्याची प्रोसिजर एक करा, ते पण कुठं ना कुठं येतं तुम्हाला. फीचर्स ऑफ इंटरिम डिव्हिडंड, हे फीचर्स करायचे तुम्हाला डिव्हिडंडचे. तर मी तुम्हाला फीचर दिलेत बघा, फीचर्स ऑफ डिव्हिडंड. त्याच्यानंतर पुढे दिलंय तुम्हाला स्टेट द प्रोव्हिजन रिलेटिंग टू बोनस शेअर. प्रोव्हिजन आणि प्रोसिजर करायची आहे बघा तिसऱ्या याच्यातून. हे बघा इथं दिलं मी तुम्हाला प्रोसिजर आणि प्रोव्हिजन. हे महत्वाचं आहे, जेवढं महत्वाचं आहे तेवढंच सांगतोय तुम्हाला. एक्सप्लेन द फीचर्स ऑफ इंटरेस्ट, डिव्हिडंड आणि इंटरेस्ट या दोन्हीचे फीचर करायचे 10व्यामधून तुम्हाला. ठीक आहे. आणि एक्सप्लेन 4 फीचर्स ऑफ स्टॉक एक्सचेंज. हे बघा इथं स्टॉक एक्सचेंजचे फीचर दिले मी तुम्हाला. फीचर्स ऑफ स्टॉक एक्सचेंज. ओके. एवढंच करा तुम्ही. हे 3च्या 3 तुम्हाला दिलेले आहेत मी. तुम्ही जर याच्यातलं बऱ्यापैकी केलं, ठीक आहे, तर तुम्हाला फक्त किती लिहायच्यात, 2 लिहायचे, जास्त लिहायची गरज नाही. याच्यामध्ये बघा मी तुम्हाला इम्पॉर्टन्स दिलेलं आहे. तिसरा 10वा चॅप्टर आहे, 12वा आहे, 9वा आहे. तर ह्या हिशोबाने तुम्ही इम्पॉर्टन्स नुसार केलं तरी चालेल. ओके. त्याच्यानंतर पुढे जस्टिफाय द फॉलोइंग. तिसऱ्या याच्यातलं बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, याची प्रोसिजर लिहायची तुम्हाला, सॉरी, प्रोव्हिजन लिहायचे आहे. ठीक आहे. हे बघा इथं प्रोव्हिजन सांगितलं मी तिसऱ्यामध्ये तुम्हाला. हे प्रोव्हिजन लिहायचे, प्रोसिजर अँड प्रोव्हिजन हे तुम्हाला लिहायचे इथं. त्याच्यानंतर पुढे सिक्युरिटी, बोर्ड ऑफ सिक्युरिटी मार्केट इन इंडिया, त्याचे फीचर लिहायचे बघा इथं. 12व्यामध्ये फीचर सांगितले होते मी तुम्हाला.
फीचर्स आहे का स्टॉक एक्सचेंजचे, ते स्टॉक एक्सचेंजचे फीचर्स लिहायचे, ठीक आहे. पुढे दिले अनपेड डिव्हिडंड कॅन नॉट बी अनपेड डिव्हिडंडचा पॉईंट दिला मी तुम्हाला. कंपनी कॅन इश्यू डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेटचा पण पॉईंट दिला मी तिसऱ्या ह्याच्यात तुम्हाला, ठीक आहे. तर हे असं तुम्हाला रिपीट येईल. बघा इथं मागाशीच IMP करून दिलं होतं मी तुम्हाला. पुढे दिले कंपनी कॅन इश्यू डिबेंचरचे टाईप लिहायचे, डिबेंचरचे टाईप सेकंड ह्याच्यात दिलेत बघा मी तुम्हाला, डिबेंचर अँड इट्स टाईप. त्याच्यानंतर पुढे दिले ऑल कंपनीज कॅनॉट ऍक्सेप्ट डिपॉझिट फ्रॉम पब्लिक. आता याची हे लिहायचंय तुम्हाला, कुठे गेलं ते टर्म्स अँड कंडिशन लिहायचंय, मागाशी पण आलं होतं बघा डिपॉझिटचं. त्याच्यानंतर पुढे दिले तुम्हाला इक्विटी शेअर गेट लास्ट प्राइस, इक्विटी शेअरचे फीचर लिहायचे, मागाशीच केलं आपण. कॅपिटल मार्केट त्याचे फीचर्स लिहायचे, कॅपिटल मार्केटचे फीचर आहे बघा इथं दिले मी तुम्हाला शेवटी. गेलं कॅपिटल मार्केट हे बघा, फीचर्स ऑफ मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट, एवढे दोनच क्वेश्चन करा त्या चॅप्टर मधून. बॉन्ड होल्डरचं सांगितलं मी तुम्हाला, फीचर्स ऑफ बॉन्ड, कंपनी हॅज क्रिएट चार्ज ऑन असं आहे, ठीक आहे. त्याची प्रोसिजर मध्ये हा पॉईंट आहे. कॅपिटल मार्केट त्याचे फीचर आहे बघा, आताच इथे कॅपिटल मार्केटचं दिलं, सेम इथं आलेलं आहे बघा. स्टॉक एक्सचेंज, ग्रोथ ऑफ स्टॉक एक्सचेंजचे फंक्शन लिहायचे आपल्याला. स्टॉक एक्सचेंज वर्क्स हे बघा इथं फंक्शन कुठे गेलं, हे बघा स्टॉक एक्सचेंजचे फंक्शन. त्याच्यानंतर पुढे दिलंय मल्टिपल चॉईस ऑफ फायनान्सिंग, मागाशी पण सांगितलं तुम्हाला. याच्यामध्ये काय करायचंय, शेअर, इक्विटी शेअर, प्रेफरन्स शेअर आणि डिबेंचर यांचं लिहायचंय सर्वांचं एकत्र. पुढे दिले कंपनी कॅन इश्यू सर्टन टाइप्स ऑफ डिबेंचर, हे परत डिबेंचरचा टाईप आलोय बघा, टाइप्स आले ते बघा, टाइप्स लिहायचे, मागाशी इथं पण होतं बघा, हे सेम क्वेश्चन आहे हा, टाइप्स ऑफ डिबेंचर्स लिहायचे. ओके. पुढे दिले कंपनी हॅज टू फुलफिल सर्टन प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू इश्यू सर्क्युलर ऑर ॲडव्हर्टाइजमेंट, ठीक आहे. त्याची प्रोव्हिजन लिहायचे आहे बघा इथं, प्रोव्हिजन दिल्या 5व्या चॅप्टर मधून तुम्हाला प्रोव्हिजन सांगितलं ना मी, प्रोव्हिजन लिहायचे ते बघा इथं, प्रोव्हिजन सॉरी टर्म्स अँड कंडिशन्स लिहायचे, टर्म्स अँड कंडिशन्स त्यालाच प्रोव्हिजन म्हणतात. ISI अननेसेसरी हे काय तुम्ही हे केलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. हे आपल्याला एवढे आहेत, 2 लिहायचे, 4 पैकी 2 लिहायचे. मी म्हणतो एवढं जर तुम्ही केलं तर 2 आरामशीर लिहिता येतील तुम्हाला, 4ही येतील, पण जास्त लिहायची गरज नाही. अटेम्प्ट द फॉलोइंग याच्यात लेटर आहेत, ठीक आहे. या लेटर मध्ये मी तुम्हाला IMP सांगतो काय काय करा, आणि जर तुम्हाला हे लेटर व्यवस्थितपणे डिटेलमध्ये जर समजून घ्यायचं असेल तर मी व्हिडिओ टाकणार आहे, ठीक आहे. तो व्हिडिओ बघा माझ्या YouTube चॅनलला, तुम्ही एकदम इझिली, ठीक आहे, एकदम इझिली हे जे पत्र आहे ते लिहू शकता. इझी लँग्वेज मध्ये तुम्हाला असं वाटेल, एकदा दोनदा वाचून तुम्ही आरामशीर हे पत्र सर्व लिहू शकता, ठीक आहे. सध्या मी त्याच्यातले IMP सांगतो फक्त काय काय आहेत ते. ओके. बघा 6व्या चॅप्टर मधून तुम्हाला करायचंय शेअर सर्टिफिकेटचं आहे बघा, एक लेटर शेअर सर्टिफिकेट. त्याच्यानंतर डिव्हिडंडचं आहे, डिव्हिडंड म्हणजे दोन्ही आलं, डिव्हिडंड इलेक्ट्रॉनिकली आणि डिव्हिडंड वॉरंटनुसार, ठीक आहे. आणि तिसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला करायचंय हे झालं. त्याच्यानंतर हे 3 करा शक्यतो, हे 3 रिपीट होतात. 7व्या याच्यातून तुम्हाला करायचंय अलॉटमेंट ऑफ डिबेंचरचं लेटर. त्याच्यानंतर परत इंटरेस्ट आणि इंटरेस्ट इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, त्यालाच NEFT म्हणतो आपण, ठीक आहे. त्याच्यानंतर कन्वर्जन आणि रिपेमेंट, त्यालाच रिडम्पशन म्हणतात, ठीक आहे. हे करा. आणि 8व्या चॅप्टर मधून तुम्हाला करायचंय थँकिंगचं लेटर, डिपॉझिटरला थँक्स म्हणतात डिपॉझिटरला, ठीक आहे. तो एक पार्ट करा. त्याच्यानंतर त्याचं इंटरेस्ट सेम वरच्या सारखंच इलेक्ट्रॉनिक इंटरेस्ट असेल, म्हणजे NEFT ने दिलेला असेल. त्याच्यानंतर हे कन्व्हर्जनचं झालं. याच्यामध्ये दुसरं अजून एक येतं रिपेमेंटचं किंवा रिनोव्हेशन, त्याला अजून एक नाव आहे, कंटिन्युइंग असं काहीतरी म्हणतो. हे बघा इथे तुम्हाला सांगतो, रिन्युअल किंवा रिपेमेंट, हे एवढेच लेटर करा, जास्त करायची गरज नाही. बघा किती ते 1 2 3 4 5 6 7 8 9, तुम्हाला टोटल 15 लेटर आहेत. 15 पैकी 9 करायचे. ह्याच्यातलं समजा एक तुम्ही ऑप्शनला सोडला,
हे एक चॅप्टर पूर्ण बंद करून टाका, हे 2च करा. तुम्हाला असे बी 3 चॅप्टर मधून येतात, ह्या 2 पैकी तुम्हाला एक एक लिहायचं. हे 2 जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला 10 मार्क मिळतील. 10. एवढा कमी अभ्यास 10 मार्कासाठी कुठल्याही सब्जेक्टमध्ये नाहीये. आणि हे लेटर तुम्ही फक्त माझा एक व्हिडिओ बघा अकाउंटवर, यूट्यूब चॅनलला टाकलेला. तो जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्ही इझिली लिहू शकता एकदम हे जे लेटर आहेत ते. ठीक आहे. तुम्हाला जास्त काही करायची गरज पडणार नाही, हे मी गॅरंटीने सांगू शकतो. एवढा इझी मी तुम्हाला लेटरचा पॉइंट करून देणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. धन्यवाद. एवढा तुम्ही अभ्यास केला तर चांगल्या मार्काने तुम्ही SP मध्ये पास होऊ शकता, ही अपेक्षा. ओके. धन्यवाद.